यानंतर जाणार आहोत कोकणात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आंगणेवाडी यात्रेला हजेरी लावत भराडी देवीचं दर्शन घेतलंय। राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि कार्यकर्त्यांनी ही यात्रेत हजेरी लावली। यानंतर राज ठाकरेंनी स्वतः काढलेल्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनालाही भेट दिली। आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला राज ठाकरे दर्शन घेऊन गेले भराडी देवीचं, आणि त्याचबरोबर इथे आंगणेवाडीच्या यात्रेत पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांचं इथे प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। आणि ही सगळे फटकारे आहेत त्यांच्या कुंचल्यातून जे साकारलेले हे भाष्य आहे आजच्या सामाजिक आणि आजच्या विशेषतः राजकीय परिस्थितीवरची ही सगळी राज ठाकरे यांची व्यंगचित्र आहेत, जी इथे येणाऱ्या सगळ्या लोकांना पाहायला खुली ठेवलेली आहेत। आणि हे पहिल्यांदाच प्रदर्शन भरत आहे। थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे यांनी या व्यंगचित्र प्रदर्शनाला स्वतः भेट दिली। ते म्हणाले की ही सगळी मी पाहिलेली आहेत, ही त्यांचे मिश्किल भाष्य होतं। पण त्याचबरोबर ही सगळी व्यंगचित्रांकडे जर पाहिलं तर येणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जे काही राजकीय भाष्य राज ठाकरे यांना करायचं आहे ते त्यांनी इथे केलेलं आपण पाहतो आहोत। विशेषतः शिवसेना भाजपाची युती झाली आणि शिवसेना भाजपाच्या युतीवरचं एक बोलकं भाष्य, बोलकं व्यंगचित्र इथे आपण पाहतो आहोत की इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट दाखवलेली आहे आणि दोघेही एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत आणि राजीनामे शिवसेनेच्या खिशामध्ये आहेत। अशा प्रकारचं एक राजकीय व्यंग भाष्य करणारं चित्र आपण पाहतो। आणि त्याचबरोबर इकडे पण अनेक राज ठाकरेंची आतापर्यंतची व्यंगचित्र इथे लावण्यात आलेले आहेत। लोक इथे यावेत, त्याने हे व्यंगचित्र पाहावीत, त्यातून त्यांना संदेश द्यायचा आहे राज ठाकरेंना। आज काय ते बोलले नाहीत आंगणेवाडीच्या जत्रेला, परंतु ही त्यांची व्यंगचित्र ही खूप बोलकी आहेत असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, आंगणेवाडी। शिवसेना आणि भाजप अधिकृत युतीची घोषणा झाल्यावर आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सत्ताधारी पक्षांचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकत्र स्नेहभोजनासाठी भेटणार आहेत। या स्नेहभोजनाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। युतीच्या या डिनर डिप्लोमसीमध्ये दोन्ही पक्षातील आमदारांचे रुसवे फुगवेही दूर करण्यात येणार आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या एकत्रित स्नेहभोजनाच्या वेळी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आणि निवडणूक रणनीतीवर सुद्धा चर्चा होणार आहे।